आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाला मी निमित्त आहे, मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं वक्तव्य माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले। पुण्यातील उबाटा कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी यावेळी संवाद साधला। एकनाथ शिंदेंनी तब्येतीची काळजी घ्यावी, शिंदेंनी किमान 6 तास विश्रांती घ्यावी असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केले। वाशिम जिल्ह्याच्या वतीने रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आले। अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून रामभक्तांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ येवल्यात ठाकरे गटाचं रामरक्षा आंदोलन झालं। विंचूर चौफुली येथील हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। दादरमध्ये उबाठानं रामरक्षा आंदोलन केले। श्रीराम मंदिर दान चोरी प्रकरणी उबाठा आक्रमक झाली। राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चेदरम्यान सलीम सारंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। सलीम सारंग यांनी संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांची भेट घेतली। दादरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं। कोणी मंदिर लुटत असेल तर हिंदू शांत बसणार नाही, हिंदू भोळेत मूर्ख नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना डिवचले। उद्धव ठाकरेंना राम आठवावे एवढीच इच्छा होती, राम मार्गाने चालले तर ठाकरेंचं भलं होईल असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर गलिच्छ राजकारण करताय। गेल्या 25 वर्षांमध्ये झाड पडून नाल्यात पडून किती लोक मेले याची आकडेवारी आम्ही काढू का असा सवाल मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी केलाय। देवगडमध्ये कुठलाही अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांनी मुंबईकरांना आवाहन केलंय। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा। झाडपडीच्या घटनांनंतर महापौर ऋतू तावडेंनी आवाहन केलंय। मंत्री आदित्य तटकरे यांनी रोह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगत नागरिकांना सतर्क राहण्याच्या आदित्य तटकरे यांनी सूचना दिल्या। येवला नगरपालिकेत राजकीय उलथापालथ झाली आहे। शिवसेनेच्या 7 नगरसेवकांनी राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा दिलाय। मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदेंना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ताप आणि सर्दीमुळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बैठका घेतल्या तरी येणारे थांबणार नाहीत। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीवरून मंत्री उदय सामंतांनी टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंना राम आठवले याचा मला आनंद आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून टोला लगावलाय।